हाय मुलांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तर मी अपेक्षा करतो तुम्ही सगळे एकदम मजेत असाल. तर जसं तुम्ही बघू शकता चॅप्टरचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. तर आज सेशन आपण स्टार्ट करू. त्याआधी माझं एक छोटंसं इंट्रोडक्शन. ओके. सो माझं नाव आहे चिराग धिंगवर आणि मी मुंबईचा आहे. आणि सध्या माझं जे शिक्षण चालू आहे ते आहे 3rd इयरचं कॉम्प्युटर सायन्स बीटेक. आणि हे मी करतोय कॉलेजमधून. तर माझं कॉलेज जे आहे ते IIIT श्री सिटी. ओके. तर अजून वेळ न घालवता आपण चालू करूयात आपला जो आजचा सेशन आहे नाही का, युनिट्स अँड मेजरमेंट्स. ओके, चालेल. तर ह्या टॉपिक वरती आपले आधीच 2 सेशन झालेले आहेत आणि आजचा जो आपला सेशन आहे तो तिसरा सेशन या टॉपिक वरचा. तर आपण आज बेसिकली जे उरलेले क्वेश्चन्स आहेत आपल्या टॉपिक वरती हो ना, तर ते कम्प्लीट करणार आहोत. तर वेळ न वाया घालवता आपण सेशन स्टार्ट करूयात. ओके. तर एंड ऑफ द सेशनला मी थोडंसं प्लॅन केलंय, कारण फक्त आपल्याकडे 6-7 क्वेश्चन्सच उरलेत. तर मोस्ट प्रॉबेबली ते आपले लवकर कम्प्लीट होतील. तर ते कम्प्लीट झाल्यानंतर आपण थोडेसे बोनस क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके, चालेल. चला ठीक आहे. सो आय गेस आपल्याला क्वेश्चन नंबर 11 पासून स्टार्ट करायचं. तर ठीक आहे, तुम्ही सगळे हेडिंग लिहू शकतात. क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे. तर क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, ठीक आहे, ते हा जो क्वेश्चन आहे तो रीड करायचा आपण. क्वेश्चन आहे की द लेंथ, ब्रेथ अँड थिकनेस. ओके, द लेंथ, ब्रेथ अँड थिकनेस ऑफ अ रेक्टँग्युलर शीट ऑफ मेटल आर 4.234 meters, 1.005 meters and 2.01 centimeters रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. तुम्हाला काय दिलंय, एक रेक्टँग्युलर शीट आहे पेपरची हो ना, तर त्याची तुम्हाला लेंथ दिलेली आहे. ठीक आहे. तर ही जी लेंथ आहे ही लेंथ आहे तुमची 4.234 मीटर. ठीक आहे. मग तुम्हाला त्याची ब्रेथ दिली आहे, ब्रेथ आहे 1.005 मीटर्स. आणि थिकनेस म्हणजे काय, हा जो पेपर म्हणजे आता ठीक आहे, आम्ही तुम्हाला फक्त ड्रॉइंग पर्पज साठी ना, व्हिज्युअलाइज करण्याच्या पर्पज साठी सांगतो. पेपरला काहीतरी थिकनेस असतं ना, एकदम जाडे, पण ती खूप कमी असते, पण ठीक आहे काहीतरी. तर या क्वेश्चन मध्ये ते तुम्हाला आपल्याला दिली आहे 2.01 सेंटीमीटर्स. ठीक आहे. ही जी शीट आहे तुमची ही आहे मेटलची शीट आहे. ओके, मेटलची शीट आहे. तर काय म्हणाले ते की तुम्हाला याचं एरिया सांगायचंय किती आहे आणि व्हॉल्यूम सांगायचं किती आहे. ठीक आहे. तर इझी क्वेश्चन आहे हो ना. एरिया तर आपल्याला माहिती आहे, एरिया काय राहतो शीटचं, लेंथ इंटू ब्रेथ हो ना. रेक्टँगलचं एरिया काय, लेंथ इंटू ब्रेथ. तर काय येणार हे 4.234 इंटू 1.005 मीटर स्क्वेअर होईल एरियासाठी. तर याला आपण कॅल्क्युलेट करू तर ही येणार तुमची 4.255 मीटर स्क्वेअर हो ना, अप्रॉक्सिमेशन. आणि याला आपण लिहिताना सिग्निफिकंट फिगर्स मध्ये लिहायचं, तर आपण याला फक्त लिहिणार 4.3 मीटर. ओके. आणि आता येतं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आपल्याला माहित आहे, व्हॉल्यूम काय आपलं, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. आपण ऑलरेडी लेंथ इंटू ब्रेथ कॅल्क्युलेट केल्यावरती आपल्याला फक्त त्याला हाईटनी मल्टिप्लाय करायचंय. तर हाईट जी माझी सेंटीमीटर्स मध्ये दिली आहे त्यांनी हो ना, हाईट मला सेंटीमीटर्स मध्ये काय दिली त्यांनी 2.01. तर याला मी कन्वर्ट करणार मीटर्स मध्ये. तर ही मीटर्स मध्ये होणार माझी 2.01 इंटू 10⁻². ठीक आहे. आणि मग याला आपण मल्टिप्लाय करणार आपल्या वरच्या व्हॅल्यूजनी 4.234 इंटू 1.005. तर याला मी कॅल्क्युलेट करणार, तर आन्सर जे आहे ते माझं येतं 8.55 इंटू 10⁻² मीटर क्यूब. ओके. हा झाला तुमचं सोल्युशन क्वेश्चन नंबर 11 साठी. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना, एकदम सोपं आहे, काहीच नाही केलं. एरियासाठी फॉर्म्युला टाकला आपण लेंथ इंटू ब्रेथचा, व्हॉल्यूम साठी फॉर्म्युला टाकला आपण एल इंटू बी इंटू एच, जे आपल्याला माहिती ऑलरेडी. ठीक आहे. चलो मूव्ह ऑन करूयात आपण नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 12 काय म्हणतोय, क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 म्हणतोय द मास ऑफ अ बॉक्स measured by a grosser's balance is 2.3 kg. Two gold pieces of masses 20.15 grams and 20.17 grams, ठीक है, are added to the box. What is the total mass of the box and the difference of the masses of the pieces to current significant figures. ठीक है.
तर काय सांगितलं तुम्हाला की एक बॉक्स आहे तुमच्याकडे, ठीक आहे, ग्रॉसर्स बॅलन्स, ठीक आहे, एक वजन काटा आहे तुमच्याकडे, ठीक आहे, तर त्या वजन काट्याच्या अकॉर्डिंग एक बॉक्स आहे, तर त्याचा मास तुम्हाला दिलाय, ठीक आहे, मास 1 आपण लिहू शकतो, ठीक आहे, मास ऑफ बॉक्स, ठीक आहे, हा केवढा दिला आपल्याला, हा दिलाय 2.30 kg, ओके, आणि मास ऑफ तुमचा फर्स्ट गोल्ड पीस, ठीक आहे, त्याला आपण एम ऑफ G1 लिहू, गोल्ड पीसचा, ठीक आहे, फर्स्ट गोल्ड पीसचं दिलं तुम्हाला 20.15 ग्राम्स, आणि मास तुम्हाला जो सेकंड गोल्ड पीस जो मेजर केला एम ऑफ G2 तो तुम्हाला दिलाय 20.17 ग्राम, ठीक आहे. आता काय म्हणताय की हे जे दोन्ही आहेत तुमचे, ठीक आहे, MG1 आणि MG2 हे तुम्ही ऍड केलेत मास ऑफ बॉक्सला, तर काय येणार आहे, तर टोटल मास केवढा आहे माझा, टोटल मास माझा काय येईल, मास ऑफ बॉक्स प्लस मास ऑफ G1 प्लस मास ऑफ जो माझा सेकंड G2, ठीक आहे. तर काय करणार आहे, मला सिम्पली ऍड करणार आहे, तर ऍड केलं तर काय होणार आहे माझं, ठीक आहे, 2.30, ठीक आहे, मी एक्स्ट्रा 0 ऍड करू शकतो. 20.15 ग्रामला मी केजीत कन्वर्ट करणार सपोज, तर केवढं होतंय, हा माझं होईल 0.2015 kg, बरोबर ना, ग्राम टू केजी करतोय मी, तर हा इकडे होईल 10⁻⁴ मध्ये मल्टिप्लाय, ठीक आहे. कन्व्हर्जन मुलांनो माहितीये की नाही तुम्हाला, माहित आहे ना, 1 kg इज 1000 ग्राम, तर 1 ग्राम केवढं आहे, 1 into 10⁻³ kg, तर हे सिंपल गोष्ट इकडे केली, जर डेसिमल पॉइंट आहे ना म्हणून शिफ्टिंगच्या वेळेस शिफ्ट झालं मागे ते, ठीक आहे. सो चलो 2.3000 प्लस 0.2015 ग्राम्स आणि प्लस 0.2017 ग्राम, ठीक आहे. तर ही टोटल केवढी येते आपली, ही टोटल येते 2.345715 आणि 17, येते तुमची 2.7032 kgs, ओके. तर आता काय म्हणाले तुम्हाला की हे बघा इकडे जो हा आहे 0 आलाय, ठीक आहे, तर 0च्या नंतर राईट साईडला काहीतरी आणि लेफ्ट साईडला काहीतरी, पण डेसिमल पॉइंट आहे, तर आपण सिग्निफिकंट डिजिट साठी फक्त एवढंच कन्सिडर करणार, ठीक आहे. तर 1 जो आहे तुमचा लिस्ट नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस आहे, ठीक आहे, तर 2.7 हा जो आहे आपली आहे सिग्निफिकंट फिगरच्या हिशोबाने, तर केवढं आलं, हे आलं आपलं 2.7 kg, ठीक आहे, कारण 032 थोडं इकडे तिकडे असू शकतं, ठीक आहे, आपण गॅरंटी नाही घेऊ शकत. आता जेव्हा आपल्याला फाइंड करायचे मास डिफरन्स, हो ना, बी पार्ट काय, द डिफरन्स ऑफ मासेस ऑफ द पीसेस, तर मास डिफरन्स साठी काय करणार आपण, 20.17, ठीक आहे, इकडे लिहितोय, ठीक आहे, मास डिफरन्स, ओके, काय केलं मी, 20.17 मायनस 20.15 काय येणार आहे माझं 0. सॉरी मला शेक आलेली, ओके, येस, चलो, तर मास डिफरन्स केला आपण कॅल्क्युलेट 0.02 ग्राम. आता सिन्स नंबर ऑफ डिजिट्स केवढं तुमचे लेफ्ट हँड साईडला काय आहे, काहीच नाहीये, 0 आहे, तर जेवढं पण डिपेंड तो तुमचं याच्यावरती डिपेंडेंट आहे, हो ना, तर 2 डेसिमल प्लेसेस दोघंच्या दोघं कन्वर्ट करू कन्सिडर करणार आपण, तर टोटल मास जो आहे तो आहे तुमचा 0.02 ग्राम, हा आहे मास ऑफ डिफरन्स विथ तुमचं सिग्निफिकंट फिगर, ठीक आहे. चलो, व्हेरी गुड. चला थर्ड क्वेश्चन बघूयात आपण, हो ना, काय दिलंय क्वेश्चन नंबर 13, हेडिंग द्यायची आहे, ओके. अ फेमस रिलेशन इन फिजिक्स रिलेट्स मूविंग मास m टू द रेस्ट मास m नॉट, ठीक आहे, थोडस झूम करतो मी, क्वेश्चन क्लिअर नसेल, हो ना, ते डिजिट्स थोडे मला सुद्धा क्लिअर नाहीये, ओके. सो हा, a famous relation in physics relates moving mass m to the rest mass m naught of a particle in terms of its speed, ठीक आहे, काय दिलंय तुम्हाला, स्पीड दिली आहे आणि म्हणालेत की स्पीड v आणि स्पीड ऑफ लाईट, ठीक आहे, दोन्ही दिली आहे. तर हा जो रिलेशन आहे तो त्यांनी खाली दिलेला आहे. सो अ बॉय रिकॉल्स द रिलेशन ऑलमोस्ट करेक्टली बट फॉरगेट्स वेअर टू पुट द कॉन्स्टंट सी. सो आपल्याला माहिती नाही की सी कुठे टाकायचं आहे.
सो व्हॉट ऑल थिंग्स वी नो, वी ओनली नो की एक रिलेशन दिली आहे त्यांनी, ती रिलेशन आहे तुमची एम, वेअर एम इज द मुव्हिंग मास, हो ना, एम आहे आपला मुव्हिंग मास, अँड एम इज इक्वल टू एम नॉट अपॉन 1 मायनस व्ही स्क्वेअर हाफ. ठीक आहे. सो व्ही स्क्वेअर जो आहे आपला, व्ही स्क्वेअर इज द स्पीड ऑफ पार्टिकल. ठीक आहे. अँड वी हॅव अनदर टर्म, आपल्याकडे अजून एक टर्म आहे सी, जी आहे आपली स्पीड ऑफ लाईट. आणि आपल्याला तर माहिती नाही फक्त की या फॉर्म्युलामध्ये स्पीड ऑफ लाईटची टर्म कुठे जाणार आहे. ओके, तर आपल्याला ते गेस करायचंय की ही कुठे जाईल टर्म. ठीक आहे, चालेल. तर याच्यासाठी काय करायचं आपल्याला, नोट करूयात. ओके, सो एम काय आपला, एम आहे आपला एम नॉट अपॉन, अरे नॉट खूपच मोठा झाला. ठीक आहे, एम झिरो अपॉन अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर, हो ना. व्ही ची पॉवर हाफ म्हणजे काय असतो, रूट व्ही असतो, बरोबर. तर हेच लिहिलं इथे आपण. चला ठीक आहे, मग आता आपल्याला फाइंड करायचंय, हो ना. तर काय करणार आपण, एम नॉट जो आपला एम नॉट इकडे आणूयात. ठीक आहे, तर काय होणार आहे, टर्म माझी होईल एम नॉट च्या ऐवजी मी काय करेन, मी 1 बाय व्ही स्क्वेअर एलएचएस ला घेऊन जाईल आणि एम ला इकडे घेऊन येईल. ठीक आहे, तर काय येणार माझ्याकडे इक्वेशन, अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर इज एम नॉट अपॉन एम. आता नोट करायचे जे दोन्ही टर्म्स आहेत म्हणजे एम नॉट आणि एम. ठीक आहे, जर माझ्याकडे 2 kgs अपॉन 3 kg आहे, तर रेशिओ काय उरला माझ्याकडे 2.3. बेसिकली ही जी क्वांटिटी ही केजीज मध्ये नाही लिहू शकत ना, मी जर डिवाइड करतोय, तर माझ्याकडे जी क्वांटिटी उरते ती उरते, माझी जी क्वांटिटी असते ही झाली माझी तर डायमेन्शनलेस झाली. ओके, काय झाली, क्वांटिटी माझी डायमेन्शनलेस झाली. सो एम नॉट बाय एम बेसिकली फक्त एक रेशिओ उरलाय. तर जी माझी टर्म हो ना, अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर, ही पण माझी काय पाहिजे, डायमेन्शनलेस. ओके, आणि आपल्याला माहिती आहे डायमेन्शनलेस करण्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला डिवाइड करावं लागतं क्वांटिटीज ज्यांची युनिट्स सेम आहे, हो ना. डिवाइड क्वांटिटीज. तर काय करणार आपण, 1 मायनस व्ही स्क्वेअर, फक्त त्याला एवढं फॉर्म्युला लक्षात, तर सी कुठे जाईल आपला, तर काय करायचं आता, व्ही स्क्वेअर आहे, आपल्याला व्ही स्क्वेअरला कट करायचं, तर आपल्याला दुसरी टर्म काय लागेल, सी स्क्वेअर लागेल. सो बेसिकली फॉर्म्युला मध्ये कुठे जाईल आपली 1 मायनस व्ही स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर, हो ना. म्हणजे हे काय होणार, बेसिकली तुमचं सी स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर होईल, आणि याचा अंडर रूट राहील, तर बाहेर काहीतरी टर्म येईल तुमची ना, ज्याचा डायमेन्शन नसणार, कारण इकडे कट होऊन जाते, ती कॅन्सल आउट होऊन जाते. ठीक आहे, तर म्हणून तुमचा जो फॉर्म्युला येईल ना, फायनल फॉर्म्युला जो आहे आपला तो येईल एम इज इक्वल टू एम नॉट इंटू नाही काय, अंडर रूट मध्ये, हो ना, एम नॉट अपॉन अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर. ठीक आहे, हा झाला तुमचा आन्सर. चलो मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चनला, क्वेश्चन नंबर 14. ओके, काय दिलेलं आहे, वाचायचा प्रश्न माझ्यासोबत वाचायचा आहे. ठीक आहे, काय दिलंय, युनिट ऑफ लेंथ कन्व्हिनियंट ऑन द ॲटॉमिक स्केल इज नोन ॲज अन अँगस्ट्रॉम, इट इज डिनोटेड बाय ए नॉट. ठीक आहे, हा डिनोशन आहे त्याचा, हा आहे आपला अँगस्ट्रॉम असतो. ठीक आहे, अँगस्ट्रॉम, आणि हा आहे आपला युनिट ऑफ लेंथ कन्व्हिनियंट ऑन ॲटॉमिक स्केल, हो ना. ही गोष्ट माहिती पाहिजे तुम्हाला, युनिट ऑफ ॲटॉमिक लेंथ. ठीक आहे, ॲटमचा आपल्याला माप घ्यायचा राहतो, तर आपण आर्मस्ट्रॉंग मध्ये सांगतो. ठीक आहे, तर हा आपल्याला दिलेला आहे, हा जो असतो आपला असतो 10⁻⁻10 मीटर्स. ठीक आहे, 1 अँगस्ट्रॉम तुमचा असतो 10⁻⁻10 मीटर्स. ओके, तर काय म्हणालात, तुम्हाला इकडे दिलंय त्यांनी की द साईज ऑफ हायड्रोजन ॲटम इज अबाउट 0.5 अँगस्ट्रॉम. ठीक आहे, काय म्हणालेत, हायड्रोजन ॲटम ची साईज, ठीक आहे, हायड्रोजन ॲटमची साईज केवढी दिली तुम्हाला, 0.5 अँगस्ट्रॉम. तर तुम्हाला विचारलंय की टोटल ॲटॉमिक व्हॉल्यूम ऑफ मोल ऑफ हायड्रोजन ॲटम्स. ठीक आहे, मोल हा टर्म लक्षात ठेवायचा आहे. मोल म्हणजे आपण शिकलो होतो की मोल म्हणजे त्यांनी आपल्याला स्पेसिफाय करायला पाहिजे की काय करायचे, नेमकी काय व्हॅल्यू घ्यायची. तर इकडे काय म्हणाले, टोटल ॲटॉमिक व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम, आणि ही व्हॅल्यू पाहिजेत मीटर क्यूब मध्ये. ओके, तर काय करणार आहे आपण, आपल्याला त्यांनी आता साईज दिलेली आहे. ठीक आहे,
साईज दिली हायड्रोजन ॲटमची 0.5 आर्मस्ट्रॉंग. 0.5 आर्मस्ट्रॉंग म्हणजे बेसिकली काय झालं, ती त्याची झाली रेडियस. ठीक आहे. तर हायड्रोजन ॲटमची रेडियस आहे जी आहे आपली 0.5 आर्मस्ट्रॉंग. ओके. तर याला बेसिकली मी लिहू शकतो 0.5 इंटू 10⁻⁻10 मीटर्स. ओके. तर आता आपल्याला माहित आहे की व्हॉल्यूम जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो, व्हॉल्यूम ऑफ जे ॲटम्स राहतात आपले स्पेरिकल असतात. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय येणार 4/3 पाय आर क्यूब. ओके. सिम्पली फक्त व्हॅल्यूज पुट करायचे. काय होणार इकडे 4/3 इंटू मी कन्व्हिनियन्ससाठी 22/7 लिहिल इंटू आर. आर केवढा आहे आपला 0.5 इंटू 10⁻⁻10 आणि इकडे येणार आहे क्यूब. ठीक आहे. सो याला आपण कॅल्क्युलेट करतो की मग नंतर आन्सर आपला येतोय की आन्सर इज 0.524 इंटू 10⁻⁻30 मीटर क्यूब. ओके. बट नोट करायचं ही जी व्हॅल्यू आहे ही आपली आहे फॉर 1 ॲटम. ओके. आणि आपल्याला इथे काय म्हणाले तर आपल्याला पाहिजे व्हॅल्यू फॉर 1 मोल ऑफ एच ॲटम्स. हो ना. तर असे भरपूर ॲटम्स आहेत आपल्याकडे अजून हायड्रोजनचे जे 1 मोल बनवतात. ओके. सो नोट करायचंय की 1 मोल ऑफ जे तुमचं हायड्रोजन ॲटम राहतो, ठीक आहे, दॅट कंटेन्स 6.023 इंटू 10⁻23 हायड्रोजन ॲटम्स. ठीक आहे. 1 mole of hydrogen atom contains 6.023 into 10⁻23 हायड्रोजन ॲटम्स. ओके. तर जेव्हा तुम्हाला 1 ॲटम माहिती आहे केवढा व्हॉल्यूम कन्सिडर करतोय, तर तुम्हाला 1 मोल काय देणार आहे. 1 मोल विल सिम्पली बी जेवढा 1 मोल म्हणजे तेवढे n ॲटम्स इंटू व्हॉल्यूम. सो सिम्पली काय येणार आहे फायनल आन्सर आपले 6.023 इंटू 0.524 इंटू 10⁻⁻30 इंटू 10⁻23. ओके. सो या गोष्टीला आपण कॅल्क्युलेट करतो ना, मल्टिप्लिकेशन वगैरे सगळी प्रोसेस झाली की फायनल आपल्याकडे आन्सर जो येतो, आन्सर आपल्याकडे येतो 3.16 इंटू 10⁻⁻7 मीटर क्यूब. ओके. कळालं काय केलं आपण या क्वेश्चन मध्ये. आपल्याला साईज दिली होती याच्या ॲटमची, तर साईज म्हणजे बेसिकली त्याचा रेडियस होता, रेडियसला मीटर मध्ये कन्वर्ट केलं. मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लावला कारण ॲटम जे राहतात ते आपले स्पेरिकल असतात. तर स्पिअरचा व्हॉल्यूम लावला, कॅल्क्युलेट केलं, तर हे आपल्याला 1 ॲटमचं आलं. आपल्याला विचारलं होतं 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटमसाठी, बरोबर. तर 1 मोल ऑफ एच ॲटम्स मध्ये काय केलं आपण, 1 मोल ऑफ एच ॲटम्स असतं 6.023 इंटू 10⁻23 एच ॲटम्स. मग सिम्पली आपण त्याला मल्टिप्लाय केला, जे आन्सर आपल्याकडे आलं होतं ते. ठीक आहे. चलो क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पण थोडाफार सेमच आहे आय गेस. वाचूयात आपण, बघूयात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 15. चलो ठीक आहे. काय दिलंय क्वेश्चन, 1 मोल ऑफ अन आयडियल गॅस ऍट STP. ठीक आहे. स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. याला आपण काय म्हणतो STP. लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. केमिस्ट्रीमध्ये खूप जागेवरती वापर होतो याचा, म्हणून तुमचे स्टार्टिंगचे जे टॉपिक्स आहेत त्याच्यात. तर ठीक आहे. स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. ठीक आहे. 1 mole of an ideal gas at standard temperature and pressure occupies 22.4 liters. ठीक आहे. तर जेव्हा आपण मोलचं व्हॉल्यूम म्हणतो तर ते होतं सिम्पली आपलं मोलर व्हॉल्यूम. तर आपल्याला विचारलंय व्हॉट इज द रेशिओ ऑफ मोलर व्हॉल्यूम टू द ॲटॉमिक व्हॉल्यूम ऑफ अ मोल ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. आणि टेक द साइज ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल टू बी अबाउट 1 एम्पियर आणि वाईज द रेशिओ सो लार्ज. ठीक आहे. तर नोट करायचं. तर या क्वेश्चन मध्ये ते आपल्याला काय बोलले की साईज घ्यायची आपल्याला हायड्रोजन मॉलिक्युलची अबाउट 1 आर्मस्ट्रॉंग. बट काय करूयात आपण, आपल्याला माहितीये की जी व्हॅल्यू असते ती 0.5 आर्मस्ट्रॉंग राहते. ठीक आहे. तर ती कुठे ना कुठे तर कट होऊनच जाईल. तर इन्स्टेड ऑफ दॅट आपण सिम्पली काय करणार आहोत, आपण 0.5 नीच करू कारण आपण वरती आन्सर कॅल्क्युलेट केलं होतं त्याच्यासाठी, राईट. चलो. सो काय लिहिणार आहे मी इकडे लिहिल जो रेडियस होता माझा, रेडियस का होता माझा, बेसिकली होता माझा 0.5 इंटू 10⁻⁻10 मीटर्स. ओके. मग आपण काय केलं होतं, व्हॉल्यूम फाइंड केला होता 4/3 पाय आर क्यूबनी. तर याची व्हॅल्यू आपली आली होती 0.524 इंटू 10⁻⁻30 मीटर क्यूब. हो ना. वरती जाऊन क्रॉस व्हेरीफाय करायचंय. काय आलं 0.524 इंटू 10⁻⁻30. ओप्स सॉरी, इकडे क्यूब.
ओके. आणि मग नंतर ही जी होती ही आपली काय झाली, ही जी व्हॉल्यूम आहे, ठीक आहे, ही झाली आपली ऍटॉमिक व्हॉल्यूम. ओके, ऍटॉमिक व्हॉल्यूम. आणि या व्हॉल्यूमला, ठीक आहे, मी याला VA लिहून देतो, ठीक आहे, आणि व्हीएम म्हणजे काय झाली तुमची मॉलिक्युलर व्हॉल्यूम, म्हणजे 1 मोल आपण जे म्हणतोय, ठीक आहे, 1 मोलच्या हिशोबाने जी व्हॉल्यूम आहे आपली, मॉलिक्युलर नाही, सॉरी गाईज, मोलर व्हॉल्यूम, ठीक आहे. तर व्हीएम करणार तर काय होतं याच्यामध्ये 4/3. तर मोलमध्ये केवढं होतं आपलं, एक याच्यामध्ये 6.023 इंटू 10⁻23. दिस याला आपण मल्टिप्लाय केलं होतं VA हो ना. VA काय आपली ऍटॉमिक व्हॉल्यूम. तर त्याचा आन्सर केवढा आलं होतं आपलं, चेक करायचं होतं हो ना, किती, 3.16 इंटू 10⁻⁻7 मीटर क्यूब हो ना. वरती बघा, इकडेच कॅल्क्युलेट केलं आपण, 3.16 इंटू 10⁻⁻7 मीटर क्यूब. आता काय म्हणाले ते, आता म्हणाले त्यांनी सांगितलं आपल्याला रेशिओ घ्यायचा आहे, रेशिओ ऑफ मॉलिक्युलर व्हॉल्यूम टू द ऍटॉमिक व्हॉल्यूम. म्हणजे काय, ओके, आता त्यांनी काय दिलंय आपल्याला, मोलर व्हॉल्यूम दिलेली, ठीक आहे. तर ही आपण 1 VM जी आहे आपली, ठीक आहे, तर VM नाही ऍक्च्युअल मध्ये, म्हणजे मोलर व्हॉल्यूम हे बघा, मी परत सांगतो तुम्हाला, ठीक आहे. तर काय केलं आपण, ऍटॉमिक व्हॉल्यूम फाइंड केली, बरोबर. तर ऍटॉमिक व्हॉल्यूम आपण VA जी फाइंड केली ती 1 ऍटम साठी होती. पण आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, ऍटॉमिक व्हॉल्यूम ऑफ अ मोल ऑफ हायड्रोजन, ठीक आहे, ऑफ अ मोल ऑफ हायड्रोजन. तर ही जी VA आहे आपली विथ मोल आहे, ठीक आहे, मॉलिक्युलर मोलर व्हॉल्यूम नाहीये ही आपली, ही आहे व्हॉल्यूम. एक सेकंड, मी याला रब करतो म्हणून. ओके, चल, ठीक आहे, नोट करायचं, ठीक आहे. तर ही VA तुमची, जेव्हा मी याला 6.023 ना 1 मोलचं केवढं विचारलं, ठीक आहे, 1 मोलचं ऍटॉमिक व्हॉल्यूम काय आहे ते कॅल्क्युलेट केलं आपण, VAM, ओके, ऑफ 1 मोल, ठीक आहे. हा तुमचा कॅल्क्युलेट केला आपण, फर्स्ट काय केलं, मॉलिक्युलर ऍटॉमिक व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला फॉर 1 ऍटम. मग नंतर आपण कॅल्क्युलेट केला ऍटॉमिक व्हॉल्यूम फॉर 1 मोल ऑफ हायड्रोजन ऍटम्स, ठीक आहे. आणि त्यांनी गिवन दिलं आपल्याला VM हो ना, ही जी गोष्ट आहे ही गिवन आहे क्वेश्चन मध्ये, की 1 मोल ऑफ अन आयडियल गॅस हो ना, जी मोलर व्हॉल्यूम आहे तुमची, मोलर व्हॉल्यूम VM, ही आपल्याला दिली आहे 22.4 लिटर्स. तर याला मी कन्वर्ट करणार, तर कन्वर्ट केलं तर ही काइंड ऑफ म्हणजे होते 22.4 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. ओके, तर काय म्हणाले की आपल्याला रेशिओ घ्यायचा आहे, ठीक आहे. रेशिओ कसला घ्यायचा आपल्याला, VMचा आणि VA ऑफ 1 मोल, ठीक आहे. तर हा काय येणार आपला 22.4 इंटू 10⁻³ मीटर क्यूब अपॉन 3.16 into 10⁻⁷, which is basically 7.1 into 10⁴. ओके, आता नोट करायचं, हा जो रेशो हा एवढा मोठा कस काय आला हो ना आपला, 7.1 into 10⁴. मोलर व्हॉल्यूम जो आहे आपला, ठीक आहे, मोलर व्हॉल्यूम इज 7.1 into 10⁴ टाइम्स मोर, कशापेक्षा, ऍटॉमिक व्हॉल्यूम पेक्षा, ठीक आहे, मोर देन ऍटॉमिक व्हॉल्यूम. ओके, तर काय वाटतं मुलांना तुम्हाला, असं काय की जी मोलर व्हॉल्यूम आहे त्याची स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर मध्ये ती एवढी जास्त मोठी काय, ठीक आहे. तर याचा अर्थ हा होतोय, जेव्हा आपण गॅस बद्दल बोललो हो ना, जी आपली VM व्हॅल्यू होती ही करस्पॉन्डिंग होती तुमची हायड्रोजन गॅससाठी हो ना, हायड्रोजन गॅस. तर याचा हा अर्थ आहे की जेव्हा हा जो तुमचा गॅस आहे, हा जो गॅस तुमचा प्रेझेंट आहे STP वरती, तर याच्यामध्ये जे तुमचे इंटर ऍटॉमिक सेपरेशन असतो, ठीक आहे, इंटर ऍटॉमिक सेपरेशन हा खूप लार्ज आहे. ओके, इज लार्ज कम्पेअर्ड टू तुमचा एका ऍटमचा. ओके, कम्पेअर्ड टू साइज ऑफ हायड्रोजन ऍटम. ओके, कळलं. सो काय केलं आपण या क्वेश्चन मध्ये, आधी आपण जो 1 ऍटमचा आपण कॅल्क्युलेट केलं होतं हो ना, व्हॉल्यूम 1 ऍटमचं व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट केलं 1 मोल ऑफ एच ऍटम्सचं. तर आपल्याला इकडनं भेटलं आपलं जे ऍटॉमिक व्हॉल्यूम आहे फॉर 1 मोल ऑफ हायड्रोजन,
आणि नंतर आपल्याला त्यांनी सांगितलं की रेशिओ ऑफ मोलर व्हॉल्यूम. तर मोलर व्हॉल्यूम आपल्याला दिलं होतं 22.4, सिम्पली रेशिओ घेतला. ठीक आहे. आणि याच्याने आपल्याला काय कळलं की जे मोलर व्हॉल्यूम आहे तो आपला 7.1 टाइम्स मोर आहे. 7.12 10 ची पॉवर 4 ना, खूप मोठा नंबर होतो हा, एवढं जास्त ऍटॉमिक व्हॉल्यूम पेक्षा. म्हणजे अर्थ काय याचा की जे इंटर ऍटॉमिक सेपरेशन आहे तो आपलं लार्ज आहे कम्पेअर टू साईज ऑफ हायड्रोजन ऍटम. ठीक आहे. तर याच्याबद्दल बाकीची गोष्टी मला वाटतं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये कराल, बट ठीक आहे. चला आपण मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. काय दिलंय? एक्सप्लेन दिस कॉमन ऑब्झर्वेशन क्लिअरली. ठीक आहे. एक बेसिक ऑब्झर्वेशन दिलंय त्यांनी आणि आपल्याला फक्त ते सांगायचं की काय आहे. ओके, काय रिझन असू शकतो. ठीक आहे. इफ यू लुक आउट ऑफ द विंडो ऑफ अ फास्ट मुव्हिंग ट्रेन, द नियरबाय ट्रीज, houses, etc., seem to move rapidly in the direction opposite to the train's motion. But the distant objects, hilltops, the moon, stars, etc., seem to be stationary. In fact, since you are aware that you are moving, these distant objects seem to move with you. Okay. क्वेश्चन कळायलाय का काय? ठीक आहे. तर क्वेश्चन काय म्हणते की इमॅजिन करा तुम्ही एका ट्रेनच्या खिडकीत बसलाय. ठीक आहे. हा तुम्ही आहात. ठीक आहे. आणि तुम्ही खिडकीच्या बाहेर बघताय. ओके. सो हा झाला तुमचा जो फील्ड ऑफ व्ह्यू आहे तो. ओके. सो याच्यात काय म्हणतात, तुमच्याकडे काही ऑब्जेक्ट्स आहेत जे एकदम क्लोज आहेत तुमच्या. ठीक आहे. आणि काही ऑब्जेक्ट्स आहेत जे एकदम फार आहेत तुमच्यापेक्षा. ठीक आहे. हे इकडे म्हणालेत की स्टार्स आहेत, हो ना, किंवा इकडे मध्ये कुठेतरी असा हिल आहे. आणि बोलले की इकडे बाजूला जे तुमचे घर आहेत, ठीक आहे, हाऊसेस आहेत. चलो ठीक आहे, हाऊस ड्रॉ करायचा प्रयत्न करतो मी. ठीक आहे, क्लिअर. तर ते म्हणते की जेव्हा ट्रेन तुमची मूव्ह करते, तर सपोज तुम्ही इकडे पोहोचले. ओके. तर आता तुम्हाला काय दिसतं की घर जो आहे तो तुमचा कुठे गेलाय? मागे गेला. ओके. बट हे जे ऑब्जेक्ट्स आहेत तुमच्यापेक्षा खूप फार, हो ना, जसं हा जो हिलटॉप आहे तुमचा हा एवढा लांब आहे आणि स्टार एवढा लांब आहे, तर हे आपल्याला मूव्ह करताना दिसत नाहीत, हे आपल्याला स्टेशनरी दिसतात. का? काय रिझन आहे? ओके. सो याचं रिझन काहीच नाही मुलांना, याचं रिझन फक्त एवढंच आहे की एक ना, जो तुम्ही जे असतात, ठीक आहे, आणि जे ऑब्जेक्ट्स असतात तुमचे लाईन ऑफ साईट मध्ये, तर ती इमॅजिनरी लाईन असते. ठीक आहे. तर हा एक एक्स ऑब्जेक्ट झाला, हा वाय ऑब्जेक्ट झाला. ठीक आहे. आणि हा मी डिस्टन्स सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. तर एक इमॅजिनरी लाईन असते ज्याला आपण म्हणतो लाईन ऑफ साईट. काय म्हणतो आपण याला? आपण याला म्हणतो लाईन ऑफ साईट. ठीक आहे. तर ही लाईन ऑफ साईट जी असते ना, तर ही काय करते, जेव्हा आपण जे जवळचे ऑब्जेक्ट बघतो, ठीक आहे, तर ती खूप फास्ट चेंज होते. ठीक आहे. कॉन्स्टंटली चेंज होत राहते तुमची लाईन ऑफ साईट. पण जेव्हा तुम्ही लांबची ऑब्जेक्ट बघता ना, तर लाईन ऑफ साईट जी आहे तुमची एवढी फास्ट चेंज नाही होत. ठीक आहे. तर मी तुम्हाला याची स्टेटमेंट लावून देतो. ठीक आहे. तर ती तुम्ही लिहायची आणि मग विचार करायचा, अनालाइज करायचं. ओके. तर हे बघा, एक इमॅजिनरी लाईन जी असते आपली, ठीक आहे, एक इमॅजिनरी लाईन असते. ठीक आहे. विच जॉईन्स द इमॅजिनरी लाईन. ही काय करते? जॉईन करते. काय जॉईन करते? जी ऑब्जेक्ट तुम्ही बघताय ती आणि जो ऑब्झर्व करतोय त्याचा डोळा, हो ना, अँड द ऑब्झर्वर्स आय, याला आपण म्हणतो लाईन ऑफ साईट. ओके. लाईन ऑफ साईट. आणि मग काय होतं, जेव्हा आपण नियर बाय ऑब्जेक्ट कन्सिडर करतोय, ठीक आहे, नियर बाय ऑब्जेक्ट, ठीक आहे, तर जेव्हा आपण नियर बाय ऑब्जेक्ट्सला बघतोय ना, तर दे मूव्ह फास्ट, हो ना, ऑब्व्हियसली जे क्वेश्चन मध्ये म्हणाले की ते आपल्याला दिसतं की दे मूव्ह फास्ट. तर का होतं असं? हे याच्यामुळे की जी लाईन ऑफ साईट आहे आपली ती चेंज होते कॉन्स्टंटली. ठीक आहे. लाईन ऑफ साईट चेंजेस कॉन्स्टंटली फॉर नियर बाय ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. फॉर नियर बाय ऑब्जेक्ट्स, बट फॉर डिस्टंट ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. नेक्स्ट काय होतं तुमचं? डिस्टंट ऑब्जेक्ट्स. डिस्टंट ऑब्जेक्ट्स तुमचे जे आहेत ते थोडे कॉन्स्टंट सीम करतात. ठीक आहे. दे डोंट मूव्ह इतकं फास्ट, सीम टू बी स्टेशनरी. बरोबर. दे सीम टू बी स्टेशनरी बिकॉज line of sight does not change rapidly compared to nearby objects. Line of sight
डझंट चेंज रॅपिडली. ठीक आहे. सो याच मी जे तुम्हाला वरती डायग्रामच्या हिशोबाने काढून दाखवलेलं नाही का, म्हणजे एक तुम्ही असं मुलगा आहात, ठीक आहे, तुम्ही मूव्ह करताय, इथे कुठली तरी गोष्ट आहे, ठीक आहे, सपोज हा कन्सिडर करा रोड आहे, ओके, तुम्ही इकडे रनिंग करताय, सो इथे तुम्हाला दिसलं की एक ट्री आहे, ठीक आहे, आणि तुम्ही पळत पळत इकडे पोहोचले, ओके. सो काय बघताय तुम्ही, हा जो ऑब्जेक्ट हा कुठे गेला, मागे गेला, ठीक आहे, आणि हा ऑब्जेक्ट आधी किती होता, ठीक आहे, टाइम 1 T1 ला, आणि हा टाइम T2 ला, हा कुठे होता तुमच्या मागे गेला, ओके. बट हेच कन्सिडर करा की तुम्ही रनिंग करताय, ओके, आणि टाइम T1 ला तुम्ही इथे आहात, ओके, टाइम T2 ला तुम्ही इकडे आहात, हा झाला तुमचा रोड झाला, ओके, आणि तुमच्यापेक्षा खूप 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 लांबून ना इकडे सन आहे, आणि तुम्ही पळत गेले. सन ही तुमची लाईन ऑफ साईट मध्ये जी आहे, आता कुठे तिथेच हो ना, तुम्ही आधी पण इकडे होते, नंतर इथे मूव्ह केले, नंतर इकडे मूव्ह झाले. सन हा जो आहे तो तिकडे आपल्या स्टेशनरीच दिसतोय. खूप 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 ट्रॅव्हल केला आपण तरी तो आपल्याला तिकडेच दिसतोय. ओके. ही नोटीस केली असेल ना, आपण गाडीने पण जेव्हा जातो आपण अप्रोच करतो कुठल्या गोष्टीला, सो इट डझंट मूव्ह दॅट फास्ट. तर हा बेसिकली फक्त जो कॉन्सेप्ट आहे तो आहे तुमचा लाईन ऑफ साईट वरचा. ठीक आहे. चलो मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे आपल्याला तो आहे 17. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 17 काय दिलंय, सन इज अ हॉट प्लाझ्मा आयनाइज्ड मॅटर विथ इट्स इनर कोर ॲट अ टेम्परेचर एक्सिडिंग 10 to power 7 Kelvin and its outer surface at a temperature of about 600,000 Kelvin. Okay. And at these temperatures, no substance remains in solid or liquid phase. In what range do you expect the mass density of the sun to be? In the range of densities of solids or liquids or gases. आणि check if your guess is correct from the following data की mass of sun जो दिलाय आपल्याला, मास ऑफ सन तो दिला आपल्याला 2 into 10 ची पॉवर 30 kg आणि रेडियस ऑफ सन दिले आपल्याला 7 into 10 ची पॉवर 8 meters. ओके. सो आपल्याला काय दिलंय की टेम्परेचर दिलंय त्यांनी, ओके, आणि त्यांनी सांगितले की त्या टेम्परेचरवरती कुठलाच सबस्टन्स जो तो सॉलिड फेज मध्ये नसतो आणि लिक्विड फेज मध्ये नसतो. तर सनची मास डेन्सिटी काय रेंज मध्ये असणार आहे हे तुम्हाला एक्सपेक्ट म्हणजे तुम्हाला सांगायचंय की म्हणजे गॅसमध्ये राहील, सॉलिड मध्ये राहील की लिक्विड मध्ये असेल. सो बेसिकली आपण काय करणार, डेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायचं ना. डेन्सिटी काय असते आपली, डेन्सिटी असते मास बाय व्हॉल्यूम. ठीक आहे. तर मास आपल्याला गिव्हन आहे, मास आहे आपला 2 into 10 ची पॉवर 30 kg. आपल्याला फाइंड करायचं आहे व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम आपलं काय येईल अगेन 4/3 पाय आर क्यूब, where r is 7 into 10 ची पॉवर 8 meters. So simple calculation, 4/3 into 22/7 into r cube, 7 into 10 ची पॉवर 8 मीटरचा क्यूब. ठीक आहे. सॉरी, इकडे तुमचा क्यूब येईल, मीटर क्यूब. ठीक आहे. तर याला कॅल्क्युलेट करणार, कॅल्क्युलेट केलं की आन्सर जो येतो तो आपलं बघत आपण 88/21. 88/21 का करतोय 3 into 7. ठीक आहे. 88/21 into 7 into 7 into 7 into 10 ची पॉवर 24. 7 कट 3. सो याला कॅल्क्युलेट केलं तर आन्सर आपल्या तो 2145.52 into 10 ची पॉवर 24 मीटर क्यूब. ओके. ही आली आपली व्हॉल्यूम. आता आपल्याला सांगायचे डेन्सिटी. ठीक आहे. डेन्सिटी काय करणार आपण, मास बाय व्हॉल्यूम करणार. मास आपल्याला दिलेला आहे 3 into 10 ची पॉवर 30, सॉरी 2 into 10 ची पॉवर 30 अपॉन 2145.52 into 10 ची पॉवर 24 मीटर क्यूब. ओके. सो याला आपण कॅल्क्युलेट करू सपोज. ओके. सो जो फायनल आन्सर येईल तुमचा तो येईल, आपण एक कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे, मुलांनी पटकन कॅल्क्युलेट करून मला आन्सर सांगता का तुम्ही याचं. ओके. काय केवढं येतं आन्सर याचं, हो ना. काय करायचंय, 2 into 10 ची पॉवर समथिंग आहे. ठीक आहे. 2 डिवायडेड बाय, याला आपण असून काय लिहू शकतो ना, 2 डिवाइड बाय 2.145. ठीक आहे. तर ही टेंटेटिव्ह तुमची येते आय गेस 9.32 into 10 ची पॉवर 3 च्या अराउंड. ओके.
दिस कम्स लाईक अराउंड 9.32 and ती 10 ची पॉवर आय गेस केवढे तर 10 ची पॉवर 3 kg पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. तर ही जी डेन्सिटी रेंज जी आहे आपली, ओके, ही जी डेन्सिटी रेंज आहे, सॉरी 9.32 येणार तुमची 0.932. ओके. सो ही जी डेन्सिटी रेंज आहे, ही डेन्सिटी रेंज जी आहे ही आहे इन द रेंज ऑफ सॉलिड आणि लिक्विड. ठीक आहे. ही आहे इन द डेन्सिटी रेंज ऑफ सॉलिड अँड लिक्विड. सो वाय इज दिस सो? ठीक आहे. ही जी डेन्सिटी आहे ही तुमची डेन्सिटी असते, तुमची जी ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन आहे इनर लेअर सनचा आणि आउटर लेअर सनचा. ठीक आहे. यांच्यामध्ये जी ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन आहे ती खूप हाय असते. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन इज व्हेरी हाय. ओके. सो या रिझनमुळे जी डेन्सिटी आहे याची ती पडते सॉलिड्स आणि लिक्विडच्या रेंजमध्ये. ओके, क्लिअर आहे? चला, ठीक आहे. तर याच्यासोबत आपले जे ऍक्च्युली क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करून झालेत, बट माझ्याकडे काही काही क्वेश्चन्स आहेत तुमच्यासाठी. ओके. सो आपण काय करणार आहोत, आपण आता जरा ते क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आणि तुम्हाला ऍक्च्युली आधी स्वतःहून ट्राय करायचं. ठीक आहे. तर मी बोर्डवरती क्वेश्चन्स लिहिला आधी एक एक क्वेश्चन लिहिल. तुम्हाला 2-1 मिनिटाचा टाइम आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि मग नंतर सॉल्व्ह करायचं तुम्हाला. ओके. सो क्वेश्चन घेऊयात आपण. नोट डाऊन करू शकतात सगळे. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचंय, ऍव्हरेज मास डेन्सिटी एस्टिमेट करायचे. ठीक आहे. काय करायचंय, एस्टिमेट ऍव्हरेज मास डेन्सिटी. ठीक आहे. कसली? ऑफ अ सोडियम ऍटम. ठीक आहे. तर गिवन काय काय तुम्हाला की साईज जी आहे, ठीक आहे, साईज म्हणजे काय झालं, साईज नाही, तुम्हाला डायमीटर दिलेलं आहे त्याचा. ठीक आहे. सोडियम ऍटम गिवन मध्ये डायमीटर आहे तुमचा, त्याचा आहे 2.5 आर्मस्ट्रॉंग. आणि तुम्हाला म्हणालेत की तुम्हाला जे नोन व्हॅल्यूज आहे, ठीक आहे, तर अवोगाड्रोज नंबर यूज करू शकता तुम्ही, अवोगाड्रोज नंबर. ठीक आहे. तर ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. ठीक आहे. अवोगाड्रोज नंबर यूज करू शकता तुम्ही, यूज करू शकता ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. ठीक आहे. आणि याला तुम्हाला कम्पेअर करायचंय सोडियमच्या मास डेन्सिटीचं त्याच्या क्रिस्टलाइन फेज मध्ये. ओके. तर जिकडनं तुमची ऍव्हरेज मास डेन्सिटी येईल, ठीक आहे, सो इकडनं कन्सिडर करा तुमची डेन्सिटी आली ऍव्हरेज मास डेन्सिटी D1. यू हॅव टू कम्पेअर इट विथ मास डेन्सिटी ऑफ सोडियम. ठीक आहे. मास डेन्सिटी ऑफ सोडियम ऍट क्रिस्टलाइन फेज, ऍट इट्स क्रिस्टलाइन फेज. आणि तुम्हाला गिवन आहे 970 kgs पर मीटर क्यूब. ओके. सो 2 मिनिटं तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि तुम्ही ट्राय करायचंय की आन्सरचा अप्रोच काय असणार, की आपण कसं सॉल्व्ह करू. ओके. तर मी कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. तर व्हिडिओ पॉज करू शकता आणि मग नंतर आपण सोल्युशन डिस्कस करूयात. चल, ठीक आहे. सो आय गेस तुम्ही व्हिडिओ पॉज करून ट्राय केला असेल, तर आपण आन्सर जाऊयात आता. ठीक आहे. तर आपल्याला डायमीटर दिलाय, डायमीटरवरनं आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, रेडियस. ठीक आहे. तर रेडियस काय होणार आपली D/2, जी आपली होईल 1.25 इंटू 10⁻⁻10 मीटर्स हो ना, कारण आर्मस्ट्रॉंगचं कन्व्हर्जन माहिती आहे आपल्याला, 1 आर्मस्ट्रॉंग इज 10⁻⁻10 मीटर्स हो ना. तर 1.25 आर्मस्ट्रॉंग काय होणार आपलं, 1.25 इंटू 10⁻⁻10. आता इकडनं आपण कॅल्क्युलेट करणार व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय झालं, 4/3 पाय इंटू आर क्यूब. रेडियस केवढं आपलं 1.25 इंटू 10⁻⁻10 चा होईल इकडे क्यूब. सो इकडनं आपण व्हॉल्यूम जेव्हा फाइंड आउट करू तर व्हॉल्यूम आपली येईल 8.177 इंटू 10⁻30 एम क्यूब. ठीक आहे. आता गिवन मध्ये त्यांनी काय काय सांगितलं होतं आपल्याला, जेव्हा याची मास डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे हो ना, तर काय दिलं होतं आपल्याला की तुम्ही अज्युम करू शकता त्याचं ना, जे ऍव्हरेज मास आहे त्याचं, जे ॲटॉमिक मास आहे सोडियमचं ते. तर मास ऑफ 1 मोल ॲटम ऑफ सोडियम केवढा राहतो, हा राहतो तुमचा 23 ग्राम्स. ओके.
सो 23 ग्राम्स तुम्हाला केजी मध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण जे आपलं फायनल आन्सर होतं ना क्रिस्टलाइन फेजचं, ते काय दिलं होतं तुम्हाला केजी पर मीटर क्यूब मध्ये. सो हा होईल तुमचा 23 इंटू 10⁻³ केजीज. ओके. आणि 1 मोल consists of 6.023 into 10⁻23. ना स्टँडर्ड कन्व्हर्जन माहिती आहे, 1 मोल इज 6.023 into 10⁻23 atoms. ओके. सो जो आपलं टोटल हे येईल, ठीक आहे, मास ऑफ 1 सोडियम ॲटम. ठीक आहे. सो मास ऑफ 1 सोडियम ॲटम, तर ही आपली येईल 23 इंटू 10⁻³ अपॉन 6.023 इंटू 10⁻23. ठीक आहे. हे बघा इकडे काय केलं मी, मला मास ऑफ 1 मोल ॲटम माहित आहे आणि मला मास ऑफ 1 मोल माहित आहे. तर मी इकडनं काय करणार, मला जेव्हा पाहिजे मास ऑफ 1 सोडियम ॲटम, तर काय करणार 1 मोल अपॉन टोटल मोल्स. तर इकडनं काय होणार, माझ्याकडे फक्त ॲटमच्या हिशोबाने येईल. ओके. सो हा मी सॉल्व्ह करतो, तर माझ्याकडे आन्सर येतो माझ्याकडे 3.818 इंटू 10⁻26 केजीज. ठीक आहे. सो व्हॉट इज दिस, हा आहे माझ्याकडे मास ऑफ 1 ॲटम. ठीक आहे. मास ऑफ 1 Na ॲटम. आणि माझ्याकडे वरती व्हॉल्यूम का होतं, माझ्याकडे व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम मी कॅल्क्युलेट केलेला. व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम आलं होतं माझं 8.177 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. ठीक आहे. तर आता मला काय करायचंय, डेन्सिटी फाइंड करायची. तर मला डेन्सिटीचा फॉर्म्युला काय माहितीये, डेन्सिटी जो असते माझी असते, डेन्सिटी आपण डिटो लिहू, डेन्सिटी आपली असते मास बाय व्हॉल्यूम. ठीक आहे. तर आपल्याला माहिती होतं मुलांना याच्या आधी की व्हॉल्यूम कसं फाइंड आउट करायचं असतो ना. तर व्हॉल्यूम काय बेसिसने आपण फाइंड आउट केलेला. व्हॉल्यूम आपण काय केलं होतं 4/3 πr³ आणि मग नंतर याला आपण मल्टिप्लाय केलं होतं, जे नाही याला कशाने मल्टिप्लाय नव्हतं केलं, राईट. आणि नंतर मग आपल्याला जेव्हा मास कॅल्क्युलेट करायचं होतं, सो माससाठी आपण काय केलं, जे आपल्याकडे 1 माहिती होतं की 23 आहे ना, 23 ग्राम्स, त्याला आपण मल्टिप्लाय केलं जे 1 मोल ॲटम्स असतात त्याच्यानी, आणि लास्टला आपल्याला ते जे आन्सर आलं होतं ना, म्हणजे 23 ग्राम्स होतं, हे होतं आपलं 1 मोल साठी. आणि आपल्याला माहिती आहे 1 मोल मध्ये ॲटम्स किती आहेत, तर इकडनं आपल्याला मास भेटला 1 ॲटमचा. ठीक आहे. सो आता काय करायचं, डेन्सिटी आपल्याला फाइंड जी करतोय आपण, ही फाइंड करतोय फॉर 1 ॲटम ऑफ सोडियम. ठीक आहे. तर 1 ॲटम ऑफ सोडियम साठी काय येणार मग आन्सर, आपल्याकडे जी मास आली होती, मास होती आपली 3.818 इंटू 10⁻26 अपॉन 8.177 इंटू 10⁻³ जी जवळजवळ येणार आपली 4669.2 केजी पर मीटर क्यूब. ठीक आहे. हे सॉल्व्ह केलं तर तुमचं येतं 0.46692 इंटू 10⁴. ओके. सो सिम्पली मी त्याला कन्वर्ट करून लिहिलं 4669. तर ही झाली तुमची कशासाठी झाली व्हॅल्यू, ही तुमची झाली ॲटॉमिक मास ना, ॲटॉमिक मास डेन्सिटी ऑफ सोडियम ॲटम. आणि क्रिस्टलाइन स्टेट मध्ये काय दिली त्यांनी, की क्रिस्टलाइन फेज मध्ये जी D1 होती ना, D1 म्हणजे काय, क्रिस्टलाइन फेज. ओके. तर क्रिस्टलाइन फेज मध्ये त्यांनी तुम्हाला आन्सर दिलं होतं. क्रिस्टलाइन फेज मध्ये जी होती ही आहे त्यांची 970 केजी पर मीटर क्यूब. ठीक आहे. नोट करा, क्रिस्टलाइन फेज मध्ये 970 केजी पर मीटर क्यूब आहे, आणि नॉर्मल एका सोडियम ॲटमची केवढी झाली 466.9. तर डिफरन्स बघा तुम्ही, नॉर्मल टेंटेटिव्ह कन्व्हर्जन बघितलं तर ऑलमोस्ट 5 टाइम्स फरक आहे, हो ना. तर हे काय असेल रिझन, मग परत जसं आपण वरती हायड्रोजनच्या साठी विचार केला होता नाही का, जेव्हा गॅस फॉर्म मध्ये, तर त्याचे जे इंटरमॉलिक्युलर इंटर ॲटॉमिक आहे, तर त्यात जी बॉन्डिंग आहे ती थोडीशी फार आहे. ओके. आणि याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये असं होतं की दोघं जे आहेत ना, की सॉलिड फेज मध्ये जे ॲटम्स असतात ते तुमचे टाईटली पॅक्ड आहेत. क्रिस्टलाइन म्हणजे थोडंसं तुमचं लिक्विड फेज झालं. ओके. सो क्रिस्टलाइन फेज मध्ये काय होऊन जातं की ॲटम्स जे ते एका सिक्वेन्स मध्ये फॉर्म होतात, ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये थोडीशी वॉइड राहते, हो ना. आणि मग जसं बघा तुमच्याकडे जर स्पेस बनली तर काय होणार आहे की डेन्सिटी जी ती तुमची कमी होणार आहे. ओके. तर म्हणून क्रिस्टलाइन फेज मध्ये डेन्सिटी कमी आहे तुमची. क्लिअर सगळ्यांना एवढं? चलो ठीक आहे. तर आपण अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. चलो ठीक आहे, क्वेश्चन घेऊन घ्या. ठीक आहे. तर क्वेश्चन आपला असा आहे की तुम्हाला मी दिलेलं आहे की
farthest object in our universe discovered by modern astronomers are so distant that light emitted by them take billions of years to reach the earth. ठीक आहे, ही गोष्ट माहिती आहे ना आपल्याला, म्हणजे जे चांदणे आपण बघतोय, ठीक आहे, स्टार्स आपण बघतोय, तर ही जी आपल्याला त्या इन्स्टंटला जी लाईट देते ती खरं तर त्या इन्स्टंटची नाहीये, पण ती थोडी जुनी लाईट आहे. ठीक आहे, तर कॉन्सेप्ट काय की फारदेस्ट ऑब्जेक्ट, ठीक आहे, farthest objects in our universe are so distant. ठीक आहे, सो डिस्टंट म्हणजे काय, एवढं लांब येते की जी लाईट ते एमिट करतात, ठीक आहे, दॅट द लाईट एमिटेड बाय देम टेक्स बिलियन्स ऑफ इयर्स. ठीक आहे, तर आपल्याला त्यांच्याकडनं जी पण लाईट दिसते ना ती खरं तर आपल्यापेक्षा म्हणजे खूप 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 वर्षांनंतर पोहोचलीये. ठीक आहे, तर हे जे ऑब्जेक्ट्स आहेत तुमचे, ठीक आहे, हे जे ऑब्जेक्ट्स आहेत, या ऑब्जेक्ट्सला आपण बोलतो क्वासार्स. ओके, काय म्हणतो आपण यांना, क्वासार्स. ओके, तर यांचे भरपूर काही फीचर्स जे आपल्याला माहिती नाही. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला फाइंड करायचंय की अर्थ, ठीक आहे, अर्थ पासून हा जो क्वासार आहे आपला, ठीक आहे, कुठेतरी सम ऑब्जेक्ट, ठीक आहे, क्वासार, तर हा डिस्टन्स केवढा आहे, हो ना, की लाईट इकडून इथपर्यंत पोहोचायला एवढं बिलियन इयर्स घेते. ठीक आहे, सो तुम्हाला बेसिक दिलेलं आहे की जो टाइम आहे, टाइम लागतोय तुम्हाला 3 बिलियन इयर्स. ओके, तर डिस्टन्स केवढा आहे, सो सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे, फक्त एक कॉन्सेप्ट सांगायचा होता मला तुम्हाला की रिअलमध्ये असं होतं की म्हणजे आपण रात्री स्टार्स बघतोय तर ते लाईट देत आहेत आपल्याला, तर इट इज नॉट नेसेसरी की जी लाईट आहे त्यांची ती त्या मुवमेंटची, ठीक आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचायला जास्त टाइम घेते, डिपेंडिंग की डिस्टन्स केवढा आहे. ओके, तर आपण सॉल्व्ह करूया त्या क्वेश्चनला. ठीक आहे, तर काय आलं माझ्याकडे की टाइम टेकन बाय द लाईट, ठीक आहे, ऑब्झर्व्हर इज 3 बिलियन इयर्स. तर मी 3 बिलियन इयर्सला मी आधी कन्वर्ट करेल सेकंड मध्ये, तर काय होणार माझं 3 इंटू बिलियन असतं 10⁹ इंटू इयर्स. इयर्स म्हणजे किती, 365 डेज. 365 डेज मध्ये 24 आवर्स, 24 आवर्स मध्ये 60 मिनिट्स आणि 60 सेकंड. सो विच इज बेसिकली 9.46 इंटू 10⁻⁴ झाले 16 मीटर्स. ओके, हे असे कन्व्हर्जन जे आहेत आपण याची जास्त प्रॅक्टिस नाही केली, सो म्हणून त्याचा सराव करवण्यासाठी मी तुम्हाला हा एक क्वेश्चन दिलाय. ओके, आणि स्पीड ऑफ लाईट माहिती आहे आपल्याला, स्पीड ऑफ लाईट काय असते, 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे, तर आता डिस्टन्स काय असणार आहे, डिस्टन्स असतो आपला स्पीड इंटू टाइम. तर काय करणार, सिम्पली 9.46 इंटू 10⁻16 इंटू 3 इंटू 10⁸. सो हे तुमचं येतं 28.38 इंटू 10⁻24 मीटर्स. ओके, तर इमॅजिन करू शकतो तुम्ही केवढं लांब आहे, हो ना, आणि कम्पेअर्ड टू दिस डिस्टन्स जी आपली स्पीड ऑफ लाईट आहे, लाईट फक्त 3 इंटू 10⁸ मीटर्स असते. तर लाईट इकडनं एमिट झाली तर त्याला एवढं अंतर ट्रॅव्हल करायला ऑलमोस्ट 3 बिलियन इयर्स लागतायत लाईटला आपल्याकडे पोहोचायला. ओके, तर ऍव्हरेज स्टारचा डिस्टन्स पण आपल्याहून केवढा जरी लांब असलं तर त्याच्या रिस्पेक्ट मध्ये लाईट जेव्हा ट्रॅव्हल करते, ओके, मे बी इट कॅन टेक फ्यू मिनिट्स, मे बी इट कॅन टेक फ्यू सेकंड ऑल्सो. ठीक आहे, आणि म्हणजे ते मिनिटही घेऊ शकते, सेकंडही घेऊ शकते, वर्षही घेऊ शकते, हो ना. तर म्हणजे बेसिकली तुम्ही आता सपोज कुठला तुमच्याकडे लाईट येतो ना, कुठला एक ऑब्जेक्ट जी खूप लांब आहे, तर विचार करा की किती 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 अमेझिंग आहे हे, हो ना, की जी लाईट आपण आता बघतोय ती लाईट एक अशा प्लॅनेटची जी आपल्यापेक्षा एवढं लांब आहे आणि तो ऑब्जेक्ट आता काय, कसा आहे, त्याची पोझिशन काय, तो कुठे आहे, पण आणि आपल्याला माहिती प्लॅनेट एक्सप्लोड पण होऊन जातात, फुटून पण जातात, तर तो आता जिवंत पण नसेल पण तरी तुम्ही त्याची लाईट बघता. ओके, तर हे सगळे जे कॉन्सेप्ट आहे आता ऍस्ट्रॉनॉमी मध्ये, आणि ऍस्ट्रॉनॉमी पण म्हणजे फिजिक्सचा सब ब्रांच आहे आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ओके, सो आता आपण एक काम करत, अजून एक क्वेश्चन आहे माझ्याकडे. ओके, सो आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि त्याच्यानंतर आय गेस आपण जे क्लास आहे ते कन्क्लूड करू शकतो. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी काय करायचंय, आपण जो क्वेश्चन नंबर 3 आणि एक्झाम्पल 2.3 आणि एक्झाम्पल 2.4 आहे, ठीक आहे, तर इकडनं आपल्याला फक्त, अच्छा चला ठीक आहे, जाऊ दे, मी तुम्हाला डायरेक्टली इन्फॉर्मेशन देतो आणि तुम्हाला टास्क सांगतो की काय करायचंय. ओके, तर एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की सोलार एक्लिप्स जी राहतो, ठीक आहे, तर सोलार एक्लिप्सच्या वेळेस काय जातो की जी मूनची डिस्क असते ती कम्प्लिटली कव्हर करते तुमची सनची डिस्क.
ठीक आहे. तर म्हणजे सोलार एक्लिप्स मध्ये काय होतं की हा आपला सन असतो. ठीक आहे. ओके. तर सोलार एक्लिप्स मध्ये काय होतं की जो सन असतो, ठीक आहे, तर मून जो असतो, मून सोलारची जी डिस्क राहते, मून याला कम्प्लिटली कव्हर करून घेतो. ओके. सो रिअल मध्ये असं नसतं. रिअल मध्ये काय राहतं की इकडे मून आहे, ठीक आहे, हा झाला आपला मून आणि सन इकडे मागे आहे. ठीक आहे. पण मग जेव्हा तुम्ही याला व्ह्यू करताय फ्रॉम अर्थ, ठीक आहे, इकडे अर्थ आहे आपली, ठीक आहे, अर्थ वरती हा तुम्ही आहात, ओके, एवढं छोटूसा, आणि तुम्ही इकडनं जेव्हा बघताय तर तुम्हाला काय दिसतंय की मून जो आहे, मूननी सनला कम्प्लिटली कव्हर केलंय. ओके. रिअल सिनेरिओ असा नाही येणार, ठीक आहे, थोडंसं बेसिक फक्त तुम्हाला सांगण्यासाठी आयडिया लागण्यासाठी मी हे ड्रॉ केलंय. ओके. सो हे बघा, सो कन्सिडर करायचे थोडं बेटर व्हिज्युअलायझेशन पर्पज साठी मी जरा ड्रॉ करतो फिगर, ओके, प्रॉपरली. ठीक आहे. हे अर्थ आहे, ठीक आहे, अर्थ वरती इकडे तुम्ही आहात आणि तुम्ही इकडे आता तुमचं जसं आता बघितलं की ठीक आहे, हा जो फील्ड ऑफ व्ह्यू आहे. ओके. सो याच्यात काय होतं, इकडे तुम्ही बघताय मून, ओके, आणि मूनच्या मागे इथे आहे सन. ठीक आहे. पण काय होतंय की मून जो आहे हा तुमचा सनला कम्प्लिटली कव्हर करतो की सोलार इक्लिप्सच्या टाइम मध्ये. तर तुम्हाला आता डिस्टन्स दिलाय मूनचा. ओके. अर्थ पासून तुमच्याकडे मूनचा डिस्टन्स आहे. डिस्टन्स ऑफ मून हा आहे तुमचा 3.84 इंटू 10⁸ मीटर्स. आणि तुम्हाला डिस्टन्स ऑफ सन दिले. डिस्टन्स ऑफ सन फ्रॉम अर्थ हा दिलाय 1.496 इंटू 10⁻11 मीटर्स. ओके. सो यू नो दिस डिस्टन्स आणि यू नो दिस डिस्टन्स. ओके. आता तुम्हाला हे सांगायचं की मूनचा जो डायमीटर आहे, हो ना, मूनचं डायमीटर केवढं आहे अप्रॉक्सिमेटली, डायमीटर ऑफ मून केवढं आहे की हा जो तुमचा सन आहे तो सनला कव्हर करू शकतोय. ठीक आहे. सो काय करणार होता आपण, ठीक आहे, व्हिज्युअलाइज करायचंय की कुठला ऑब्जेक्ट आहे तो ह्या डिस्टन्स मध्ये मला एक्स टाइम्स काहीतरी दिसतोय, तर त्याच्याहून मोठा ऑब्जेक्ट माझ्याहून अजून लांब आहे, तर मी जेव्हा परसिव्ह करेल तर मला तो त्या रिस्पेक्ट मध्ये छोटा दिसणार आहे, बरोबर ना. मी तुमच्या समोर 2 बॉटल्स ठेवले, ठीक आहे, 1 लिटरची बिस्लरीची बॉटल, एक तुमच्यापासून मी 1 मीटर डिस्टन्स वरती ठेवली आणि एक तुमच्यापासून 50 मीटर डिस्टन्सवर ठेवली. तर तुम्ही जेव्हा बघाल तर मागची बॉटल तुम्हाला खूप छोटी वाटेल, राईट. सो इकडे काय होणार आहे की जेव्हा तुम्ही त्या ऑब्जेक्टला ह्या डिस्टन्सवरती परसिव्ह करताय सनला, ठीक आहे, तर तेव्हा जे त्याचं डायमीटर एक्स येतंय तुम्हाला, ठीक आहे, आणि तुम्ही हे जेव्हा मूनला बघताय ह्या डिस्टन्सवरती, तर तेव्हा याचं पण जे डायमीटर तुम्हाला एक्स दिसतंय. बेसिकली काय होतंय की फ्रॉम दिस डिस्टन्स, हो ना, एवढ्या डिस्टन्सवरनं जो ऑब्जेक्ट आहे तुमचा तो लांब गेल्यावरती याच्या एवढा दिसतोय तुम्हाला. सो बेसिकली तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जो काय म्हणतो आपण, जे दिलेलं एक डेटा दिलाय तुम्हाला, डिस्टन्सने तुम्हाला सनचा डायमीटर दिलेला आहे, ठीक आहे, डायमीटर ऑफ सन दिलाय तुम्हाला, हा पण दिलाय, ठीक आहे, 1.39 इंटू 10⁹ मीटर्स. ओके. सो आता मॅथ्स थोडं कॅल्क्युलेशन लावायचं तुम्हाला की कसं करणार. ओके. सो बघा आता काय येणार, तुम्हाला डायमीटर दिलेलं आहे, ठीक आहे. सो याला आता आपण एका अँगल वरती बघणार आहोत, ठीक आहे. तर काय होतं, जेव्हा आपण एका अँगल वरती परसिव्ह करतो, ठीक आहे, हे स्ट्रेट लाईन मध्ये नाही येत ना सन आणि मून, हे एका अँगल वरती दिसतात आपल्याला. तर जो अँगल वरती आपण परसिव्ह करतो, ठीक आहे, तर सनचा अँग्युलर डायमीटर जो राहतो तो आपला राहतो 1920 मिनिट्स. ओके. म्हणजे किंवा थीटा म्हणू शकता. तर हा तुमचा टेंटेटिव्हली रेडियन मध्ये कन्वर्ट केला तर होतो 9.31 इंटू 10⁻³ रेडियन. ओके. सो काय करायचं आता, सोलार एक्लिप्सच्या वेळेस जसं आपण म्हणालो की काय होतं की द डिस्क ऑफ द मून कम्प्लिटली कव्हर करते सनच्या डिस्कला, ठीक आहे. तर याचा अर्थ काय की जो अँग्युलर डायमीटर आहे, हो ना, माझा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, तर त्यामध्ये मून मला जेवढ्या अँगलवरती मी परसिव्ह करतोय सेम अँगलवरती मी सनलाही परसिव्ह करतोय, राईट. म्हणजे ज्या अँगलवरती मी बेसिकली सनला परसिव्ह करतोय आणि मून त्याला हाईड करतोय, तर मून पण त्याच अँगलवर आहे. ठीक आहे. तर काय करणार मी, मूनचा जो अँग्युलर डायमीटर आहे मला तो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मूनचा अँग्युलर डायमीटर मी जेव्हा कॅल्क्युलेट करणार तर मग तो पण सेमच राहिलो ना. इकडे पण येणार माझं 9.31 इंटू 10⁻³ रेडियन्स. ओके. सो मला आता अर्थ मूनचा डिस्टन्स माहिती आहे. डिस्टन्स केवढा होता माझा, डिस्टन्स ऑफ मून जो होता माझा तो होता 3.84 इंटू 10⁸. ओके. तर डायमीटरचा जो फॉर्म्युला आता इकडे लक्षात ठेवा, ठीक आहे. जेव्हा तुम्हाला थीटा माहिती आहे, ठीक आहे, वेन यू नो थीटा इज एक्स
आणि डिस्टन्स माहित आहे आणि तुम्हाला याच्यावरनं ओके सो यू नो दिस थिंग आणि यू नो द अँगल हो ना. डिस्टन्स माहित आहे आपल्याला ही फील्ड फाइंड करायची ही केवढी आहे आणि अँगल माहित आहे आपल्याला. तर इकडे फॉर्म्युला तुमचा जो राहतो तो हा राहतो की जो डिस्टन्स आहे ठीक आहे डिस्टन्स म्हणावा सॉरी जो डायमीटर आहे ठीक आहे म्हणजे जो ऑब्जेक्ट आपल्याला जेवढा मोठा दिसतोय ओके तर हा जो डायमीटरची राहते आपली राहते थिटा इंटू एस ओके. सो थिटा काय आपला थिटा जे आहे आपलं अँग्युलर डायमीटर सॉरी हा अँग्युलर डायमीटर त्या अँगलवरती आपल्याला जेवढी वाटते ती ते अँग्युलर डायमीटर इंटू एस आणि एस काय होतं आपलं एस जे आपलं होतं डिस्टन्स होतं ठीक आहे. तर हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा. काय केलं मी डिस्टन्स जो डायमीटर मला फाइंड करायचा डायमीटर माझा अँग्युलर डायमीटर इंटू डिस्टन्स आहे ओके. सो बेसिक कॅल्क्युलेशन काय होणार माझं 9.31 इंटू 10⁻³ रेडियन्स इंटू 3.84 टू 10⁸ तर हा टेंटेटिव्ह व्हॅल्यू तुमची येते 35.796 इंटू 10⁵ मीटर ठीक आहे. तरी आपण एस्टिमेट करून जी काय केली आपण व्हॅल्यू फाइंड केली आपण डायमीटर ऑफ मून ओके. क्लिअर आहे सगळ्यांना. चलो ठीक आहे. तर हे जे क्वेश्चन होते थोडेसे आपले एक्झाम्पलर म्हणू शकतो किंवा थोडे जे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत जे आपण इतके प्रॅक्टिस नाही केले ते 2-3 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले जातात. तर एक अजून एक क्वेश्चन घेऊयात आपण. चलो ठीक आहे. लास्ट क्वेश्चन होमवर्क क्वेश्चन म्हणून लिहू शकता तुम्ही सॉल्व्ह करायचं ओके. सो काय दिले की आपल्याकडे 2 सीझियम क्लॉक्स आहेत ओके 2 सीझियम क्लॉक्स ठीक आहे आणि हे रन करू शकतात फॉर 100 इयर्स ठीक आहे. रन फॉर 100 इयर्स ओके आणि काहीच डिस्टर्बन्स नाहीये आणि यांच्यात फक्त फरक जो असू शकतो ठीक आहे डिफरन्स इट कॅन बी ऑफ अराउंड 0.02 सेकंड ठीक आहे. तर हे काय इम्प्लाय करतं ओके व्हॉट डज दिस थिंग इम्प्लाय की जी अॅक्युरेसी आहे स्टँडर्ड सीझियम क्लॉकची एक टाइम इंटरवल 1 सेकंड मध्ये ती केवढी आहे ठीक आहे. तर तुम्हाला काय सांगितले 2 सीझियम क्लॉक्स आहेत ठीक आहे मी यांना कम्पेअर करतोय म्हणजे एक क्लॉक आहे माझा जो चालेल 100 इयर्स साठी ठीक आहे. हा जो क्लॉक आहे मी याला स्टार्ट केला ओके ऍट दिस टाइम सेम टाइमला माझ्याकडे क्लॉक हा क्लॉक 1 हा क्लॉक 2 आहे सेम टाइमला मी क्लॉक 2 स्टार्ट केला हा पण चालेल 100 इयर्स साठी आणि जेव्हा 100 इयर्स संपतील ठीक आहे ऍट द एंड ऑफ 100 इयर्स तर दोघं आणि ठीक आहे एक सेकंडचा आपण काटा आहे माझा ओके सेकंडचा काटा आहे ठीक आहे. तर 100 इयर्स नंतर काय होतंय की जो डिस्टन्स आहे दोन्ही याचा ठीक आहे C1चा आणि C2चा ओके या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो आहे 0.02 सेकंडचा. तर आपल्याला सांगायचे की 1 सेकंडच्या टाइम इंटरवल मध्ये टाइम इंटरवल ऑफ 1 सेकंड जी अॅक्युरेसी आहे क्लॉकची ती काय ओके. क्वेश्चन कळलं सगळ्यांना काय. चलो ठीक आहे. तर हे बघा मुलांना हा जो क्वेश्चन आहे हा कसं सॉल्व्ह करणार आपण टोटल टाइम केवढा आपला 100 इयर्स ठीक आहे. तर फर्स्ट स्टेप काय राहतं इयर्सला करायचे कन्वर्ट सेकंड मध्ये सो 100 इंटू होतं 365 इयर्स मध्ये राहतात तुमचे 365 डेज 365 डेज मध्ये असतात 24 आवर्स मध्ये असतात आपले 60 मिनिट्स आणि इंटू 60 सेकंड. सो हा कन्वर्ट केलं तुम्हाला तर मग इकडनं काहीतरी व्हॅल्यू निघून येईल तुमची ऑब्व्हियसली ठीक आहे आणि तुम्हाला दिलेलं आहे एरर ठीक आहे. एरर केवढं दिलं तुम्हाला 0.02 सेकंड. तर ही जी व्हॅल्यू ही माझी कशासाठी सेकंडसाठी आहे आणि ही पण व्हॅल्यू काय सेकंड मध्ये. तर मला जे आता एरर दिलेलं आहे ठीक आहे तर एरर जर हा माझा आहे 100 इयर्स साठी ठीक आहे एरर इन 100 इयर्स तर एरर माझा इन 1 सेकंड काय येईल हा येईल माझा 0.02 सेकंड अपॉन दिस थिंग हो ना 100 इंटू 365 इंटू 24 इंटू 60 इंटू 60 ओके कळलं. आणि हेच फाइंड करायचं आपल्याला की एरर केवढं आहे म्हणजे एररनी बेसिकली आपल्याला अॅक्युरेसी सांगायची आहे ठीक आहे. तर याला सॉल्व्ह करणार आपण तर याच्याने आन्सर तुमचा येतो 6.34 इंटू 10⁻12 सेकंड ओके. सो इकडनं आपल्याला काय कळली की जी अॅक्युरेसी आहे स्टँडर्ड सीझियम क्लॉकची ती कळली आपल्याला ठीक आहे की तो एवढ्या अॅक्युरेटली जो तुमचा दर एक टाइम इंटरवल मध्ये आहे तो त्या टाइम इंटरवलला एवढ्या अॅक्युरेटली तो काय करतोय प्रेडिक्ट करतोय तुम्हाला आन्सर सांगतोय ठीक आहे. ओके
चलो, तर हेच झालं आपलं की जे आपले एक्स्ट्रा क्वेश्चन होते, ठीक आहे, या चॅप्टर वरती युनिट्स अँड सिस्टम्स वरती आपण कम्प्लीट केलं हो ना. चॅप्टर बद्दल आपण जेवढं पण काही शिकलोय, ठीक आहे, मागचे जे आपले 3 सेशन झाले त्यामध्ये, तर मी होप करतो ना माझ्याशी अपेक्षा की तुम्हाला सगळ्यांना क्लिअरली कळलंय आणि आज पण जे आपण क्वेश्चन्स डिस्कस केले, ठीक आहे, तर ते सगळे तुम्हाला क्लिअर कळलेत हो ना आपण जेव्हा सॉल्व्ह केलेत तेव्हा. चलो, सो आपला याच्यासोबतच जो आपला हा जो लेसन नंबर 1 आहे ना फिजिक्सचा, युनिट्स अँड मेजरमेंट्स, हा आपला जो चॅप्टर आहे हा आपला झालाय कम्प्लीट आज. आणि आपण मग थांबू शकतो इकडे. तर मी तुम्हाला थँक्यू म्हणतो सगळ्या मुलांना हो ना की तुम्ही एवढं पेशन्टली जे आपले 3 सेशन्स आहेत ते अटेंड केलेत. आणि भेटूयात मग आपण परत आता जेव्हा आपलं नवीन चॅप्टर स्टार्ट होईल, ठीक आहे. तर थँक्यू सो मच. आणि दॅट्स इट. आणि हो, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जे पण आपण सॉल्व्ह करतोय, जे पण शिकतोय, ठीक आहे, तुम्हाला गो थ्रू जायचंय, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला वाचायचंय, बघत राहायचं त्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला लक्षात राहतील, ठीक आहे, एंड पर्यंत. कारण एक्झाम वगैरे येऊन जाते तर असं नको व्हायला की सरांनी असं क्वेश्चन काही सॉल्व्हच नव्हता करवला, ठीक आहे, दॅट इज नॉट द केस. मी तुम्हाला सगळ्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करवलेत, मी तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन पण सॉल्व्ह करून दिलेत जे बुकमध्ये नव्हते. तर तुम्हाला थोडाफार आयडिया आलाय की जर वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आला तर अप्रोच कसा करायचो ना. आपण मॉलिक्युलर डेन्सिटी बघितली, व्हॉल्युम्स बघितला, ॲटॉमिक व्हॉल्यूम, मोलर व्हॉल्यूम, काय कसं कंपॅरिझन करायचं, सगळ्या गोष्टी पाहिल्यात आपण. ओके, तर रिफ्रेश करत जा हो ना. तुम्ही नोट्स लिहिल्या असतील, जर नसतील लिहिले तर फक्त एकदा क्विक जायचं सेशन मधून ना, क्वेश्चन्स बघायचे, सोल्युशन बघायचे आणि गो थ्रू करायचं. ओके, चला ठीक आहे. तर लिव्ह करू शकतात मीटिंग तुम्ही. आणि थँक्यू. आपण भेटूयात परत पुढच्या सेशनला. ओके, चलो, बाय.